हे पाठीमागा बघू शकता ज्ञानेश्वर महाराज दिंडीचं आगमन झालेलं आहे सुरीमध्ये. बघा हा परिसर बघू शकता तुम्ही. बघा हे टोटली नीटच्या घोडावरती उभा राहून हा व्हिडिओ शूट करत आहे. बघा बघा कसा दिसतोय व्हिडिओ. आता बघा टोटली बघा. बघा हे अहो काय हा दिंडीला आमचं जेवण असतं. बघा हे कराडकर केदार बाबा कराडकर त्यांचा तंबू इथं आहे बघा उभा केलेला असतो. काय दिंडीचं हे पाल आता ठोकून झालेलं आहे बघा. आता आमच्या मावशी दिंडी चालक या सर्व हँडल करतात बघा. हे इथं तळ ठोकलं आहे बघा त्यांनी आता तंबू ठोकलेला आहे. हे इथं स्वयंपाकाचं साहित्य आम्ही हे कराडवरून आणलेलं साहित्य दिंडीला जेवणासाठी. हे बघा हे जेजुरीचं तळं अतिशय सुंदर पद्धतीनं बांधकाम केलेलं आहे बघा. हे बघा हे तळं दिसतंय आणि वर जेजुरीचं मंदिर दिसतंय बघा तुम्हाला. हा जेजुरीच्या खंडोबाचं ह्या डोंगरावरती. आता मी तुम्हाला झूम करून दावतो. आता तळं कसं दिसतंय बघा खाली. आणि हे भागवत महाराज केदारकर महाराज कराडकर महाराज कुंभारगावकर महाराज ह्या रथाच्या पुढच्या 4 दिंडे आहेत हे इथं मुक्कामी आहेत बघा. इथं ह्या सर्व दिंड्या ज्या मुक्कामी आहेत या दर्शनासाठी येतात. दिंडी नंबर 10ला केदार महाराज बाबा यांच्या दिंडीला आमचं जेवण असतेच दरवर्षी. वडिलांची परंपरा मी आता मुलगा त्यांचा पुढं चालवतोय. इथं बंदोबस्त कडकोट बंदोबस्त ठेवला आहे. पोलीस भरपूर आहेत. हे मेन तंबू आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकाची पालखी या इथं बघा येणार. रांगोळीची पण तयारी चालू आहे बघा इथं. आम्ही तो तंबू बघा ते बघा. प्रत्येक दिंडीच्या मेका बघा लोखंडी साहित्य सगळं असते. 10 मिनिटात हा तंबू उभा केला जातो. अशा पद्धतीने तंबू उभे केले जातात बघा इकडे. बघा हे तंबू कशी उभे करतात बघा. पुणे पोलीस प्रोटेक्शनमध्ये माऊलीच्या पालखीचं आगमन या तळावर होतंय बघा. काही घोडा वगैरे माऊलीची पालखी ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पादुकाची पालखी आगमन होत आहे बघा या तळावरती. तुम्हाला एकच हरिनाम गजर ऐकायला ज्ञानोबा तुकाराम त्यानुसार 5:30 पावणे 6 वाजलेले बघा. दाखवतो मी टोटली फिरवून कॅमेरा फिरवून दाखवतो मला बघा. आता मेन मादुकाच्या माऊलीच्या पालखीचं आगमन हे आत्ता होईल. जेजुरीच्या तळावरती आगमन झालेलं आहे जेजुरी माऊलीच्या पालखीचं. हो का गर्दी किती आहे पण शिस्तबद्धता अगदी व्यवस्थित चाललंय. प्रत्येकाच्या तोंडात हरिनामाचा गजर आहे. प्रत्येकाच्या तोंडात माऊली हा शब्द आहे. फक्त ज्ञानेश्वर माऊलीचा गजर करत आता पंढरपूरला आज हा जेजुरीमध्ये मुक्काम आहे. जेजुरीच्या तळावर तुम्हाला मी तळ दाखवतो. माणसं किती आहेत बघा. अतिशय गर्दीनं फुलून गेलेला हा परिसर. ज्ञानेश्वर माऊलीची पालखीचं आगमन आता या जेजुरीच्या तळावर मुक्कामी झालेलं आहे. पालखीला सुद्धा वाट मिळत नाही इतकी गर्दी झालेली आहे. त्यामध्ये माऊलीचा गजर प्रत्येक माणसाला हाक मारताना माऊली या शब्दानं हाक मारतात. कोणाच्याही नावानं हाक मारतात. इतकी शिस्त आणि बद्धता पाळतात इथं. हो काय जेजुरी तळ दिसतंय. इकडं पाठीमागं आपल्याला जेजुरीच्या खंडोबाचं मंदिर दिसतंय डोंगरावरती. इथं एकच हरिनामाचा गजर चालू आहे बघा. ज्ञानोबा तुकाराम बघा आगमन झालेलं आहे. गजर बघा. अवघा गजर कसा झालाय बघा. अवघा गेली तळावरती पालखी हे ज्ञानोबा तुकाराम टोटली जेजुरी त्या ज्ञानेश्वर महाराजांच्या नावानं ही झालेली आहे बघा पालखी. टोटली पालखी बघा ही काही ठेवलेली आहे पालखी. आता इथं थोड्याच वेळात कीर्तनाचा कार्यक्रम चालू होईल. एकच आवाज ज्ञानोबा तुकाराम. एकच आवाज ज्ञानेश्वर महाराजा पालखीचे तळ आहे इथं. आज मुक्कामी आहे इथं जेजुरीमध्ये. या आमच्या 13 नंबरच्या दिंडीला मी जेवण घालण्यासाठी आलोय. अतिशय सुंदर नजारा जेजुरीमध्ये. भव्य सागर लोटलेला आहे बघा. बघा प्रत्येक जण आमच्या मोबाईलमध्ये ज्ञानेश्वर माऊलींचा तुकमन आपल्या कॅमेराच्या मोबाईलमध्ये टिपत आहे बघा. किती शांतता आहे बघा. आता बहुतेक कीर्तनाचा कार्यक्रम लगेच सुरू होईल. दिंड्यांना सूचना देण्याचं काम केलेलं आहे बघा.
कुणाच्या वस्तू हरल्या ते इथं जमा करतात. कोणाला काय दुखापत झाल्या वगैरे सगळे इथं तयारी केलेलं आहे. एक हरी नामाचा गजर सुरू झाला आहे बघा. ज्ञानोबा तुकाराम आरतीचा कार्यक्रम चालू झाला आहे बघा आता इथं. त्याच्यानंतर कीर्तनाचा कार्यक्रम चालू होणार आहे बघा. हे जे गोल छत्री दिसत्या इथं ज्ञानेश्वराच्या पालखीचं आगमन झालेलं आहे बघा. हो का, हे ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या पादुका इथं ठेवण्यात आलेल्या आहेत. सर्वांना दर्शनाचा लाभ पण मिळणार आहे त्याच्याबरोबर. बघा झंजे सर आमची EY आणि झंजे सर निघाले दर्शना. पाठीमागे दिसते ते माऊलीची पादुका दर्शन आणि दर्शन घेऊन बाहेर आलं. तिथं फक्त शूटिंग करून घेत नाही म्हणून बाहेर शूटिंग घेत. एक ताल एक सूरमध्ये कीर्तनाचा टाळाचा आवाज बघा. अतिशय सुंदर नजारा बघा. कीर्तन चालू आहे इथं.